प्रेक्षकांनो, गुन्ह्याला माफी नाही या मालिकेचा रिव्ह्यू हजर आहे खास तुमच्या आग्रहास्तव। तर शेरेकर सुरुवातीला त्या गुरु गोट्याला इंट्रोडक्ट करत असतो आणि तेही स्वतःच्या बढाया मारून त्याला म्हणतो, मी चंद्रपूरचा ढाण्या वाघ आहे, तुला फाडून खाईल। भोसले आल्यानंतर त्याच्यावर ओरडतो नेहमीप्रमाणे आणि म्हणतो, काय रे भोसले, कुठे गेला होतास तू? याला इंटरोगेट कोण करणार? भोसले म्हणतो, सर तुमची कॉन्फरन्स सुरू होती ना? त्यावर शेरेकर म्हणतो, झाली केव्हाची ती, बरं चल आता इंटरोगेट कर, पण त्याआधी माझे काही फोटो काढ रे, मी एकदम माचो दिसतोय ना आज। आता हा गुरु गोट्याल का कोण तो गुन्हेगार आहे ना, तो भोसलेकडे आणि शेरेकरकडे अगदी निरखून बघत असतो, जणू काही या दोघांची सायकोलॉजिस्ट तो म्हणजे वाचतोय, बघतोय आणि निरीक्षण करतोय, असं काहीतरी त्याचे हावभाव आहेत। आता भोसले त्याला सारखा बघत असतो, त्याचं काही लक्ष नसतं शेरेकरचे फोटो काढण्यात, तो कसले तरी फोटो घेऊन ठेवतो बिचारा शेरेकरचे। भोसलेसाठी बिचारा हाच शब्द निघणार ना। शेरेकर ते फोटो बघतो आणि चिडतो, म्हणतो, काय रे तुला काहीच एक काम जमत नाही, फोटो पण धड काढले नाहीत तू। तेवढ्यात एक कॉन्स्टेबल येऊन सांगतात की साटम साहेब आलेत आणि शेरेकर तोंडावर पाणी वगैरे मारतो, असं दाखवायला की त्याने खूपच कष्ट करून इंटरोगेट केलंय आणि पटकन साटम साहेबांसोबत हजर राहतो आणि गेल्या आधी स्वतःच्या बडाया मारायला लागतो की मी खूपच कष्टाने हा गुन्हेगार पकडलाय, करावं लागतं, हो काय करणार। आता हे साटम साहेब यांना माहिती आहे शेरेकर कसा आहे ते, रॅदर सगळ्या जगाला कळलंय, पण तरीही शेरेकरचा कॉन्फिडन्स मात्र भारी आहे। आता ते साटम साहेब म्हणतात, मला फक्त भोसलेशी बोलायचं आहे, इफ यू डोंट माइंड। त्यावर शेरेकर म्हणतो, हरकत नाही आहे। आता शेरेकरने भोसलेला बोलावून पाठवलंय, पण आता त्याच्या बढाया मारत असतो तेव्हा हे विषय टाळत असतात आणि इकडचे तिकडचे विषय काढतात। शेरेकरच्या ते लक्षात येतं आणि त्यांचा फोन आलाय म्हणून ते फोन पण रिसीव्ह करतात, फक्त शेरेकरशी त्यांना बोलायचं नाहीये त्या साटम साहेबांना। असो, आता भोसले त्या गुरु गोट्याला मारणार असतो, म्हणजे त्यांचं इंटरोगेट करणं हे असंच आहे ना। त्यावरती तो त्याला हसत असतो, पण तेवढ्यात त्याला बोलावू येतं की साटम साहेबांनी तुम्हाला बाहेर बोलवलंय। आता ही संध्या जी आहे ना, ती तिच्या गल्लीतल्या एका कोपऱ्यावरच्या दुकानात जाते आणि CCTV फुटेजची मागणी करते। ते काका ओळखीचे असतात म्हणून ते CCTV फुटेज द्यायला तयार होतात आणि संध्याची आपुलकीने चौकशी पण करतात। असो, आता भोसले इकडे हजर झालाय साटम साहेबांकडे आणि साटम साहेब अगदी प्रेमाने त्याला धन्यवाद देतात आणि तो होता म्हणून ते वाचले म्हणून त्याचं खूप कौतुक करतात। शेरेकरला हे कौतुक काही सहन होत नाहीये। अगदी नेहमीप्रमाणे साटम साहेब म्हणतात, आज तुम्ही आहात म्हणून मी वाचलो। तेव्हा हा भोसले म्हणतो, सर आमचं कामच आहे। शेरेकर म्हणतो, हो त्याचं कामच आहे ते। त्यावर हे म्हणतात, नाही हो, पण तुम्ही तुमच्या जीवावर उदार होऊन मला वाचवलंय। माझा जीवनपट जर लिहिला गेला ना, तर त्यावर मी सगळं काही तुम्हाला समर्पित करेल, म्हणजे ते पुस्तकच। तेवढ्यात भोसले म्हणतो की सर लाजवताय का मला? आता शेरेकर मुद्दाम भोसलेच्या कमतरता दाखवतो की अहो जीवनपट वाचायला सांगू नका, वाचनाची बोंब आहे बरं का इकडे। पण साटम साहेब तीही बाजू सावरून घेतात आणि म्हणतात, अहो असू द्या, कर्तव्यदक्ष आहेत ते महत्त्वाचं। त्यावरती आता साटम साहेब पुढे विषय काढतात की काय आहे ना, तुम्ही त्या गुन्हेगाराला पकडलंय, पण जी काही माहिती तुम्हाला मिळेल ना, ती मला लूपमध्ये ठेवून सांगा, कारण काय आहे ना, त्याने मला मारायचा प्रयत्न का केला हे मला कळलं पाहिजे। मी एक प्रामाणिक नेता आहे आणि माझ्यासारख्या माणसाला कोणी का मारेल ही गोष्ट मला कळलीच पाहिजे ना। हा माणूस जरा मला झोल दिसतोय प्रेक्षकांनो, असं माझा अंदाज आहे। असो, पण भोसलेला काही अजून डाऊट आला नाहीये। भोसले म्हणतो, सर तुम्ही काळजी करू नका, हा जो गुरु आहे ना, तो फक्त चेला आहे, खरा सूत्रधार कोणीतरी वेगळा आहे। खरं तर या माणसांनाही कळत नसतं की त्यांना हे सगळं कोण करायला लावतं। हे सगळे कामं अतिशय गुप्त पद्धतीने होतात। कधी कधी या लोकांनाही कळत नाही की खरा सूत्रधार कोण आहे। तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला लवकरच ही माहिती मिळेल। असो, आता साटम साहेब पुन्हा एकदा भोसलेचे आभार मानतात, पण शेरेकर भोसलेला बाजूला करतो आणि स्वतः त्यांच्या समोर जातो आणि म्हणतो, काळजी करू नका, मी जातीने या केसमध्ये लक्ष देतोय। बाप रे, करावं काय या शेरेकरचं। असो, आता संध्याने ते फुटेज बघितलंय आणि त्यात तिचे वडील तिला एका गाडीमध्ये दिसलेत आणि गाडीचा नंबर तिने नोट डाऊन केलाय। आता ही खूप मोठी लीड मिळाली आहे संध्याला। तर आता हे साटम साहेब निघालेत आणि त्यांनी भोसलेला हातमिळवणी केली आहे आणि शेरेकर आता जेव्हा हात मिळवायला जाणार तेवढ्यात साटम साहेब दोन्ही हात जोडून त्याचे आभार मानताय आणि अशा प्रकारे शेरेकरचा पुन्हा एकदा पचका झालाय, थोडक्यात सांगायचं झालं तर। पण आता तो गुस्सा भोसलेवर निघणारच। आता ते गेल्यानंतर लगेच शेरेकर म्हणतात भोसलेला, काय रे झाली का त्या नेत्यासमोर हिरोगिरी करणं? पण लक्षात ठेवायचं भोसले, सुपर कॉप हा एकच असतो। आता भोसले म्हणतो, सर तुम्हाला जमणार होतं का हे सगळं? शेरेकर म्हणतो, मला शिकवू नको शहाणपणा, ते इंटरोगेट केलं का त्या माणसाला, जा आता ते काम कर आधी। आता भोसले काही एंटरटेन करत नाही, म्हणतात ना प्रेक्षकांनो, मूर्खाच्या नादी लागू नये। भोसलेचं काहीच असं ॲटिट्यूड आहे शेरेकरच्या बाबतीत। असो, आता संध्या खुश झाली आहे, तिला लीड मिळाली आहे म्हणून, आणि भोसले आता गेलाय त्या गुरुकडे इंटरोगेट करायला आणि अचानक त्याच्या लक्षात येते की त्या
गुरुला कोणीतरी मारलंय आणि तो मोठ्याने ओरडतो, मोरे मोरे, शेरेकरला बोलव ताबडतोब. शेरेकर आल्यावर भोसलेवरच आळ टाकतो. काय केलंस भोसले तू हे? भोसले म्हणतो, मला का बोलताय तुम्ही? माझ्या आधी तुम्ही इंटरोगेट करत होता याला, मारलं बिरलं की काय तुम्ही याला डायरेक्ट? त्यावर शेरेकर म्हणतो, मी फक्त कानाखाली मारली, एका कानाचा आहे का तो? सॉरी, एका हाताचा नाही आहे तो, असं ते म्हणतात. आता हे भोसलेवरच टाकायला लागतात सगळा आळ. तेव्हा भोसले म्हणतो, सर मला बोलू नका, कोणीतरी डिपार्टमेंटचं ह्यात असू शकतं. शेरेकर म्हणतो, चल गेट आउट भोसले, बिलकुल या केसच्या मध्ये करायचं नाहीस तू, ही केस माझी आहे, चल तू निघ इथून. आता भोसलेला खूप राग येतोय. तो म्हणतोय, सर असं करू नका, सगळ्यांना बोलवा बाहेर डिपार्टमेंटमध्ये, आपण आत्ता पकडू कोणी केलं असेल हे सगळं. आता शेरेकर म्हणतो, तुला कळत नाही आहे का, हा मर्डर आहे, डॅमेट, तू निघ इथून. आता मात्र भोसलेचा राग खूप अनावर झाला आहे, तरीसुद्धा तो कर्तव्यदक्ष पोलीस म्हणून काहीच बोलत नाही बिचारा. असो, तर आता ही संध्या गेली आहे तिच्या त्या एरियाच्या पोलीस स्टेशनमध्ये आणि तिथला हा पोलीस अधिकारी अतिशय उद्धट आहे. आता संध्या त्याला म्हणते, सर प्लीज बघा ना हे फुटेज. तिने ते पेनड्राईव्ह नेलं आहे, पण तो आधी बघायला नकार देतो. जेव्हा ती हात जोडते तेव्हा तो बघतो आणि बघितल्यावर फेकून देतो. संध्या म्हणते, सर असं काय करताय, माझे बाबा सापडतील ना, तुम्ही हा नंबर सर्क्युलेट करा सगळीकडे. आता तो संध्यावर खूप चिडतो आणि म्हणतो, मुली, मला माझं काम शिकवायची गरज नाही आहे, चल निघ इथून, सांगितलं ना तुला, कळवलं जाईल तुला म्हणून. संध्या आता रडायला लागते. ती म्हणते, सर माझे बाबा 3 दिवसापासून घरी आले नाही आहेत हो. आणि आता तो अतिशय उद्धटपणे संध्याचा हात धरतो आणि तिला क्राईम चार्ट दाखवतो आणि म्हणतो, बघितलं का किती केसेस पेंडिंग आहे, नंतर तुझ्या बापाचा नंबर लागेल, चल निघ इथून, आता पुन्हा मला बोलायला लावू नको. तरीसुद्धा संध्या हातपाय जोडतीये त्याच्यासमोर की माझे बाबा घरी आले नाही तो, सर प्लीज माझ्यावर कृपा करा, शोधा त्यांना. पण आता मात्र हद्द झाली. आता तो पोलीस अधिकारी तो पेनड्राईव्ह त्याच्या पायाखाली चिरडून तोडून टाकतो आणि संध्याकडे हास्यास्पद नजरेने बघतोय. असो, आता इकडे आपले भोसले साहेब प्रचंड चिडलेत आणि हाताला चावा घेत आहेत. ही नवीनच स्टाईल काढली आहे भोसलेने राग व्यक्त करायची, ही आपल्याला या सीझनमध्ये दिसतीये. जमदाडे आली आहे आणि त्याला शांत करायचा प्रयत्न करतीये. आता भोसले म्हणतो, तुला कळत नाही का जमदाडे, हे सगळं कशामुळे होतंय, मी का चिडलोय, मला मोराचा खूप राग येतोय, बूड उघडं ठेवतो आणि पुन्हा तो पिसारा फुलवतो, काही मर्यादा आहे की नाही? असं वाटतं ना, मला असं वाटतं ना त्याचा खून करून टाकाव, त्याचं थोबाड जरी दिसलं ना तर मला खूप राग येतो शेरेकरचा. बाय द वे, मी ही भाषा खूप सौम्य वापरली आहे, यापेक्षाही अतिशय भयंकर भाषेत भोसले साहेब बोललेत. असो, आता जमदाडे कॉन्स्टेबलला चहा खाली सांगतीये. त्यावर आता भोसले पुन्हा तिच्यावर चिडतो आणि म्हणतो, तुला कोणी अधिकार दिला चहा सांगायचा, तू आहेस कोण माझी, कशाला मध्ये करतेस, उपकार करतेस का माझ्यावर? आता जमदाडे म्हणते, सर असं काय करताय, मी ज्युनियर आहे ना तुमची. आता अचानक जमदाडेला फोन येतोय संध्याचा. ती फोन कट करत असते कारण भोसले तिच्यावर ओरडत असतो. आता भोसलेला खूप डिस्टर्ब होतं. तो जोरात ओरडतो पुन्हा जमदाडेवर आणि म्हणतो, अगं कोण मरतंय, फोन उचल त्याचा. आता जमदाडे फोन उचलून सगळा राग त्या संध्यावर काढते आणि तिला म्हणते, तुला कळत नाही का संध्या, मी फोन कट करते 2दा, म्हणजे मी बिझी आहे, मी काय 24 तास अवेलेबल नाही आहे तुझ्यासाठी. बिचारी संध्या. विनाकारण वड्याचं तेल वांग्यावर निघालं, भोसलेच्या बाबतीत पण आणि जमदाडेच्या बाबतीत पण. आणि दोघंही डोळे लावून घेत आहे, म्हणजे बहुधा तरी त्यांना खूपच पश्चाताप झाला आहे वागणुकीचा असं दिसतोय, आणि तोही तात्पुरता. तर असो, आता भोसले घरी आलाय आणि घरी आल्यानंतर भोसलेचा मूड एकदम चेंज झालाय. बोशुंदराने सगळी तयारी करून ठेवली आहे त्याच्या आईची, त्या राजस्थानला जाणार आहेत ना म्हणून. आता भोसले म्हणतोय, अरे हो की, उद्या जाणार आहे ना आई. तर आता बोशुंदरा आठवण करून देते की 3:30ला फ्लाईट आहे. त्यावर भोसले म्हणतो, अगं मला यायला नाही जमलं, म्हणजे ट्रॅफिकमध्ये वगैरे अडकलो तर तू बिझी नाही आहेस ना उद्या 7ला. बोशुंदरा अगदी सहज म्हणते, सर काही हरकत नाही आहे, मी सोडेल काकूंना. आता तिथे एक लिफाफा आलेला असतो भोसलेसाठी. बोशुंदरा तो त्याला देते. आता तो उघडून बघतो तर त्यामध्ये त्याचं स्केच असतं. आता बोशुंदरा विचारते, सर हे कोणी काढलं आहे? त्यावरती भोसले म्हणतो, अगं हे त्या साटम साहेबांच्या मुलाने मला काढून दिलं आहे. आता तो त्याच्या ओरिजिनल फोटोच्या जागी हे स्केच लावतो. बोशुंदरा म्हणते, सर तुम्ही हे स्केच का लावलं तिथे? त्यावर आता भोसले म्हणतो, हे हाताने काढलंय ग, त्याचं व्हॅल्यू जास्ती आहे. आता बोशुंदरा म्हणते, सर तुम्ही अशा गोष्टींमध्ये बराच इंटरेस्ट घ्यायला लागलात आजकाल. आता त्यावर भोसले तिच्यावर चिडतो आणि म्हणतो, नको घेऊ का, काही प्रॉब्लेम आहे का तुला? एक तर सकाळपासून माझ्या पोटात अन्नाचा एक कण नाही आहे. बोशुंदरा म्हणते, बरं मी पटकन चहा करून येते. आता भोसले साहेबांना आलाय मोहिनीचा फोन आणि भोसलेच्या चेहऱ्यावरचा रंग एकदम बदलून गुलाबी झाला आहे. मोहिनीचा फोन आलाय, तिकडनं ती इन्स्ट्रक्शन देते की सर मी तुम्हाला एवढ्या रात्री कॉल केला ॲक्च्युली उद्यासाठी. त्यावर भोसले म्हणतो, हरकत नाही आहे, तुम्ही केव्हाही फोन करू शकता मला. या दोघांचं छान कन्व्हर्सेशन दाखवलं आहे. भोसले अतिशय प्रेमाने मोहिनीशी बोलत असतो आणि तिकडनं बोशुंदरा
हे सगळं ऑब्झर्व करत असते. मोहिनी म्हणते सर तुम्हाला उद्या 2 तास आधी यावं लागेल चेकआउट करायला. त्यावर हा म्हणतो की हो मी यायला तयार आहे. आणि आता मोहिनी म्हणते सर ॲक्च्युली ना नाही म्हणजे तुमच्या आई आहेत ना त्यांना आम्ही सगळं व्यवस्थित पद्धतीने सगळी सेवा देऊ आणि तिथे गेल्यानंतर त्यांची बॅग त्यांना मिळेल. आता हा भोसले म्हणतो तुम्ही किती पर्सनली काळजी घेताय ना, अगदी तुमच्या घरचं माणूस जाते असंच. काय आहे ना माझी आई खूप पॉझिटिव्ह आहे आणि मी पण माझ्या आईसारखाच आहे हो, अगदी मनमिळाऊ प्रेमळ निर्मळ मनाचा आहे मी कधी कोणाशी भांडत नाही. माझी आई ना माझे वडील गेल्यापासून जरा एकटी पडली आहे. म्हणजे तो जरा पर्सनली बोलतो आणि मग आता त्यावर मोहिनी पण त्याला रिप्लाय देते सर मी असं कोणाला पर्सनल बोलत नाही पण तुम्ही तुमच्या आईसाठी खूप करताय. त्यावर भोसलेला जग जिंकल्यासारखं वाटतंय. असो प्रेक्षकांनो, इथे त्यांनी या कन्व्हर्सेशनवर हा रिव्ह्यू पूर्ण केलाय. पुढे आपण बघतोय हा जो साटम आहे तो आता भोसलेला जाब विचारतोय की तुमच्याच डिपार्टमेंटच्या माणसाने त्याला का मारलं, मला हे कळलं पाहिजे, म्हणजे त्या गुरु गोट्याला. आणि आता संध्या जमदाडेला त्या पोलिसाबद्दल सांगते. आणि आता भोसले शेरेकरवर एवढ्या जोरात ओरडलाय आणि कानाखाली मारू का शेरेकर तुझ्या असं त्याला बोलतोय. आणि शेरेकर प्रचंड घाबरलाय आता भोसलेच्या रागाला. शेरेकर करतोच का असं मला कळत नाही. असो यांचे पर्सनल वाद आहेत. तर प्रेक्षकांनो कसा वाटला हा डिटेल रिव्ह्यू मला नक्की कळवा आणि प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रेक्षकांनो मला जर रात्री या मालिकेचा रिव्ह्यू नाही देता आला तर मी सकाळी तुम्हाला नक्की देईल, पण प्लीज त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मला ही मालिका अतिशय आवडते अँड आय नो तुम्हाला पण फार आवडते. पण काय ना प्रेक्षकांनो मी इतर मालिकांचा रिव्ह्यू देते ना त्यामुळे मला पहाटे 5:30ला उठावं लागतं आणि रात्री खूप झोप येते आणि कधी कधी तर मी अक्षरशः मोबाईल बघता बघताच झोपून जाते. आय होप तुम्ही मला समजून घ्याल आणि घरातल्या इतरही जबाबदाऱ्या असतातच त्यामुळे हा रिव्ह्यू द्यायला उशीर होतो. मालिकेची वेळ त्यांनी बदलली पाहिजे. असो तर असा होता रिव्ह्यू. तर प्लीज चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि नेहमीप्रमाणे प्लीज कमेंट करायला विसरू नका. तुमच्या कमेंटची मी आतुरतेने वाट बघत असते तुम्हाला माहीत आहे. सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. धन्यवाद.